नमस्कार तुम्हा सर्वांना श्रेया रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। तुम्ही माझा हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला रेसिपी नक्की समजेल। इथे मी टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे, कैरीही बारीक कट केलेली आहे, कोथिंबीर पण बारीक कट करून घेतली आहे, इथे कांदा बारीक कट केलेला आहे, मका पोहे पण घेतलेले आहे। इथे ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। इथे तेल मी कढईमध्ये गरम करायला ठेवलेलं आहे, तेलही गरम झालं आहे। त्यामध्ये आता मी मका पोहे सोडून घेणार आहे आणि व्यवस्थित मका पोहे तळून घेणार आहे। तुम्हाला अशा चविष्ट रेसिपीसाठी लगेच चॅनलला सबस्क्राइब करा। इथे मका पोहे मस्त मी तळून घेतलेले आहे। आता आपण सगळे मका पोहे अशा पद्धतीने तळून घेणार आहोत। ज्यांनीही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत नक्की बघा। इथे मी मका पोहे अशा प्रकारे सर्व मका पोहे तळून घेणार आहे। ज्यांनी कुणी माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तोपर्यंत मका पोहे तळेपर्यंत तुम्ही लगेच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, म्हणजे तुम्हाला रोज माझे डेली व्हिडिओ, लॉंग लाईव्ह आणि शॉर्ट व्हिडिओसुद्धा बघायला मिळतील। इथे मी अशा प्रकारे सर्व मका पोहे तळून घेणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला रेसिपी माझी पूर्ण नक्की समजेल। असंच काहीतरी नवीन चटपटीत तुम्हाला खावंसं वाटत असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। जेव्हाही तुम्ही रेसिपी ट्राय करताल तेव्हा ही रेसिपी तुम्ही सारखी बनवाल आणि टेस्टला तर खूप छान आहे। इथे मी सर्व मका पोहे तळून घेतलेले आहे आणि आता ते मका पोहे मी एका कढईमध्ये ॲड करणार आहे। मका पोहे ॲड करून झाले की त्यामध्ये बारीक कट केलेला टोमॅटो ॲड केला आहे, त्यामध्ये बारीक चिरलेली कैरी पण ॲड केली, बारीक कट केलेली कोथिंबीर, बारीक कट केलेला कांदा पण ॲड केला। आता त्यामध्ये चाट मसाला ॲड केलेला आहे, थोडंसं लाल तिखट, थोडीशी आंबारी, थोडंसं मीठ, आता त्यामध्ये थोडंसं लिंबूही ॲड करणार आहे टेस्टसाठी। लिंबू पण व्यवस्थित ॲड करून झालेला आहे। आता आपल्याला ते चाट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। तुम्ही अशा प्रकारे जर हा चाट बनवला तर खूप छान लागतो आणि काहीतरी नवीन टेस्ट पण लागते। तुम्ही अशाच तुमच्या छोट्या मोठ्या भुकीसाठी हा मका पोहे चाट नक्की ट्राय करा आणि खूप सोपा आहे। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। अशा प्रकारे हा चाट आपला तयार झालेला आहे। तुम्हाला ह्या मका पोहेचा चाटचा रिझल्ट माझी मुलगी सांगत आहे।